बघा 4 सरकारी कार्ड जे प्रत्येकाकडे असायलाच हवे। आणि तिसरं तर खूप महत्त्वाचं असं कार्ड आहे, जे हे 4 कार्ड आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा। कोणतेही 4 कार्ड आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीकडे। तर या कार्डावर भारत सरकार सर्व नागरिकांसाठी विविध प्रकारचे कार्ड जारी करते। या कार्डाचा वापर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा म्हणून केला जातो। तर फॉर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट कार्ड्स, तर कोणते आहे 4 वाले ते कार्ड्स ते आपण बघूया। भारत सरकार सर्व नागरिकांसाठी हे जारी करते। तर काही कार्डे सर्व भारतीयांसाठी अनिवार्य आहेत, जसे की आधार कार्ड। सरकार वेळोवेळी नवीन योजना आणते आणि या योजनांसाठी नवीन कार्डे जारी करते। तर या कार्डाच्या माध्यमातून सरकार नागरिकांना विविध सुविधा पुरवते, जसे की आरोग्य विमा, पेन्शन, सबसिडी इत्यादी। सरकारच्या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट कार्ड आहेत, जे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्याकडे ते असायलाच पाहिजे। तर मात्र काही कार्ड आणि सुविधा अशा आहेत ज्याचा लाभ देशातील सर्व लोक घेऊ शकतात। चला तर आपण आता जाणून घेऊया कोणते आहे ते महत्त्वाचे 4 कार्ड। एक आहे आभा कार्ड, म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट, त्यालाच आभा कार्ड असे सुद्धा म्हणतात। तर आभा कार्डचे बरेच फायदे आहेत। हे कार्ड तुमचे सर्व आरोग्यविषयक रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवते। डॉक्टरांना तुमच्या जुन्या मेडिकल रिपोर्ट्सच्या आधारे योग्य उपचार देण्यास मदत होते। आभा म्हणजेच एक 14 अंकी युनिक हेल्थ ID आहे। बघा, आभा म्हणजेच 14 अंकी युनिक हेल्थ ID क्रमांक आहे, जो प्रत्येक व्यक्तीचे डिजिटल आरोग्य हे कार्ड म्हणून काम करते। दुसरं कार्ड आहे ई-संजीवनी कार्ड। तर बघा, ई-संजीवनी कार्ड काय आहे? तर ई-संजीवनी कार्ड एक डिजिटल आरोग्य सेवा आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता। कोरोना महामारीनंतर टेलिमेडिसिन सेवा खूप लोकप्रिय झाली आहे। या कार्डच्या मदतीने तुम्ही डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून तुमच्या आजारांची माहिती घेऊ शकता। त्याच्यासाठी ई-संजीवनी कार्ड हे महत्त्वाचं आहे, हे पण तुम्ही काढून घ्या। नेक्स्ट आहे 3रा नंबरचं कार्ड आहे पॅन कार्ड आहे, जे सर्वांनाच माहिती आहे खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असं कार्ड आहे। पॅन कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज आहे आणि ते बनले पण आहे। ही केवळ एक ओळखपत्र नाही, तर तुमच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींची माहिती पुरवते। पॅन कार्ड आय कार्ड भारतात अत्यावश्यक असते। ते आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाच्या स्रोताची आणि कराच्या नोंदणीबाबतची माहिती देते। त्यासाठी पॅन कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे। 4 नंबरचा आधार कार्ड। तर आधार कार्ड हे भारत सरकारने दिलेले एक 12 अंकी युनिक ओळखपत्र आहे, ज्यामध्ये तुमची बायोमेट्रिक माहिती, बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या पुतळ्यांचे स्कॅन समाविष्ट असते। आधार कार्ड ही तुमच्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो। सरकारी योजनांमध्ये अर्ज करणे, बँक खाते उघडणे, मोबाईल कनेक्शन घेणे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणे यासारख्या सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड हे अत्यावश्यक दस्तऐवज आहे। अशा पद्धतीचे हे 4 महत्त्वाचे कार्ड, जे प्रत्येक आम आदमी म्हणजेच प्रत्येक नागरिकाकडे किंवा सर्वांकडेच इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय कोणतंच काम होऊ शकत नाही। आणि 2 हे कार्ड वरचे हेल्थशी संबंधित आहे, त्याच्यामुळे ते पण सुद्धा एकदम महत्त्वाचे आहे। असे 4 कार्ड सर्वांनी काढून घेणे गरजेचे आहे। चला तर भेटूया असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशीच इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार।